नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसवर अपडेट आला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच अपडेटबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही हेडिंग वाचू शकता. इंडियाज नॉन फॉसिल पॉवर जनरेशन कॅपॅसिटी म्हणजे रिन्युएबल एनर्जी पॉवर जनरेशन कॅपॅसिटी टू टच 50% बाय डिसेंबर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मनी कंट्रोलने पाहिलेल्या गव्हर्नमेंट डेटानुसार देशातील ऊर्जा वापराच्या मिश्रणात रिन्युएबल एनर्जीचा शेअर 13 ते 15% इतका कमी राहण्याची शक्यता असली तरी यावर्षी डिसेंबर पासून भारताच्या इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅपॅसिटीपैकी हाफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅपॅसिटी नॉन फॉसिल फ्यूल बेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बेस असू शकते. कारण इन द केस ऑफ रिन्युएबल एनर्जी इन्स्टॉल कॅपॅसिटी नैसर्गिकरित्या वापराचा अर्थ घेत नाही आणि ती होण्यापूर्वी इतर इंटरव्हेन्शन्स म्हणजे हस्तक्षेपाची आवश्यकता असते. आणि मित्रांनो, पहिल्यांदाच भारत अशा टप्प्यावर पोहोचू शकतो जिथे त्याची रिन्युएबल एनर्जी आणि थर्मल कॅपॅसिटी प्रत्येकी 50-50% असेल, जे सोलार आणि वाइंड पॉवर जनरेशनसारख्या क्षेत्रात लक्षणीय वाढ दर्शवते. आणि मित्रांनो, हे पाऊल देशाला 2030 पर्यंत नॉन फॉसिल फ्यूल सोर्सेस म्हणजे रिन्युएबल सोर्सेसपासून 500 गिगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमता मिळवण्याच्या उद्दिष्टाच्या जवळ नेईलच. परंतु भारताला चीन, आइसलँड, नॉर्वे, ब्राझील, न्यूझीलंड आणि डेन्मार्क सारख्या देशाच्या लीगमध्ये आणेल, जिथे क्लीन एनर्जी कॅपॅसिटी 50% किंवा त्याहून जास्त आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026 मध्ये म्हणजे फायनान्शियल इयर 2025-2026 मध्ये जवळजवळ 12,000 मेगावॅट न्यू थर्मल कॅपॅसिटी जोडली जाईल. परंतु त्याच कालावधीत ॲटलिस्ट 32,000 मेगावॅट रिन्युएबल कॅपॅसिटी जोडली जाईल. त्यामुळे आम्हाला डिसेंबरपर्यंत आपल्या पॉवर जनरेशन पोर्टफोलिओमध्ये 50-50% च्या परिस्थितीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, सर्वात वाईट परिस्थितीत जर काही प्रोजेक्ट्सच्या इन्स्टॉलेशनमध्ये स्लो डाऊन आले तर आम्हाला फायनान्शियल इयर 2026 मध्ये हा माइलस्टोन अचीव करण्याची खात्री आहे, असे पॉवर मिनिस्ट्री मधल्या एका सिनियर ऑफिशियलने म्हटले आहे. आणि मित्रांनो, करंटली इंडियाची टोटल 4,70,448 मेगावॅट इन्स्टॉल कॅपॅसिटीपैकी 53% किंवा 2,47,590 मेगावॅट ही कोल आणि लिग्नाइट प्लांट्ससारख्या फॉसिल फ्यूलवर बेस पॉवर जनरेशन युनिट्समधून निर्माण होते. परंतु 47% किंवा 2,22,858 मेगावॅट ही नॉन फॉसिल फ्यूल म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या इन्स्टॉलेशन्सद्वारे निर्माण होते. तर मित्रांनो, या अपडेटवरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की आतापर्यंत रिन्युएबल एनर्जी जबरदस्तपणे इन्क्रीज होत आहे आणि पुढेही 2030 पर्यंत जबरदस्तपणे रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस जबरदस्तपणे ग्रो होणार आहे. आणि इंडियाचा टार्गेट आहे 2030 पर्यंत आपली रिन्युएबल एनर्जीची कॅपॅसिटी 500 गिगावॅट करण्याची. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस.
तर चला मित्रांनो, या अपडेटवरून आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण थोडं बघून घेऊया. तर मित्रांनो, या अपडेटवरून आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, कालच आपण अपडेट बघितला की कसे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आपल्या सोलार रूफटॉपचा बिझनेस वाढवण्यासाठी, कंझ्युमरला अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळे इन्सेंटिव्ह देत आहे, फॅसिलिटी देत आहे. आणि मित्रांनो, त्यावरून आपल्याला सरळ सरळ लक्षात येत आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आपल्या रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस जबरदस्तपणे ग्रो करत आहे. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फायनान्शियल इयर 2026साठी 25,000 कोटी रुपयाचा कॅपेक्स करणार आहे. आणि मित्रांनो, त्या कॅपेक्समधला 50% फंड फक्त टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आपल्या रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसवर यूज करणार आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. आणि मित्रांनो, या अपडेटवरून आपण अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि ही कंपनी सुद्धा आपल्या रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस जबरदस्तपणे इन्क्रीज करत आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.93%, FISची होल्डिंग आहे 12.45%, DISची होल्डिंग आहे 2.40% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.22%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 13.25%, FISची होल्डिंग आहे 23.04%, DISची होल्डिंग आहे 8.73% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 54.98%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण JSW ग्रुपची जबरदस्त कंपनी JSW एनर्जी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 13.43%, DISची होल्डिंग आहे 10.94% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.21%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 3.26%, DISची होल्डिंग आहे 3.12% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.86%. आणि मित्रांनो, इथे प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे, कारण मित्रांनो, इरिडाने QIPच्या थ्रू जबरदस्त फंड रेज केला आहे. आणि मित्रांनो, त्या फंड रेजमध्ये LICने इरिडाचे मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केले आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता LICची इरिडामध्ये हिस्सेदारी झाली आहे या QIP नंतर 2.21%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर एक जबरदस्त अपडेट आला आहे तो बघितला. आणि त्या अपडेटवरून आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.